काका रामराम जय भीम. राम राम जय भीम. काय यवतमाळ नगर परिषदची परिस्थिती एकंदर? एकंदर परिस्थितीमध्ये असं आहे की जनतेला नगराबद्दल उमेदवाराला आपुलकी असायला पाहिजे क्या बात. आणि नगरचे विकास करणारा व्यक्ती पाहिजे. तशातले नाही, तुमचा वाट कोणता आहे? प्रभाग क्रमांक किती येते? प्रभाग क्रमांक आमचा 10 येतो. अच्छा. आणि अनेक वर्षापासून हे पेंडिंग काम आहे या एरियाची. तसे पूर्ण कामं पेंडिंग दिसतात मला तुमच्या एरियामधले. रोडचे, नाल्याचे, नाल्या सुद्धा बंद आहे, म्हणजे पॅक आहे. स्वच्छता नाही आहे, स्वच्छता नाही या आहे, एरियामध्ये दुर्लक्ष आहे. जे काही माजी नगरसेवक आहे होऊन गेले, हे नगरसेवक दुर्लक्ष करतात, आपल्या एरियाची सुधारणा करतात. आणि या एरियावरती हमखास दुर्लक्ष आहे. पण सध्याचे जे उभे असलेले उमेदवार हे म्हणजे मागे बरेच वर्षापासून त्यांनी स्वतःच म्हणजे कर्मचारी लावून नाल्या स्वच्छ करणे. नाव काय त्यांचं? नीरज भाऊ वाघमारे. चांगली पोझिशन आहे. पोझिशन 100% यायचे चान्सेस आहे. हो का? आणि असं कामाचे तुम्ही म्हणताय का लोक म्हणतात? असे जनतेच्या मनामध्ये भरलेले आहेत की हो का? आम्ही डोळ्यांनी प्रत्यक्ष रोज म्हणजे कामं पाहिलेले आहे की प्रत्यक्ष ते काम करतात. आणि स्वतःचे त्यांचे ॲम्ब्युलन्स आहे, माहितीचे दाखले म्हणजे शवपेटी आहे, स्मृतिरथ आहे, पृथ्वीरथ आहे. आणि बरेच दिवस त्यांनी कचरा काढणे, स्वच्छ करणे, स्वतःचे ट्रॅक्टर लावणे, हे कामं त्यांनी केलेली आहे. आणि ते लोकांच्या लक्षात आहे. आणि जे काम करणारा व्यक्ती असेल तो यायलाच पाहिजे आणि जनतेलाही त्यांना सहकार्य द्यायलाच पाहिजे. लक्षात घ्या, हे होते प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक. त्यांचं म्हणणं आहे की या प्रभागासाठी डॉक्टर नीरज वाघमारे हा चेहरा बेटर फील. थांबतो पंढरी पाटी, यवतमाळ.